आपण ना आपलं रुटीन सुरू करायच्या आधी कुठेतरी फिरायला जाऊयात. आपण हनीमूनला जाऊयात. हा, तू सांग कुठे जाऊयात हनीमून? लांबो, काय चाललंय तुझं? माझं तुझ्यावर प्रेम नाहीये, कळलं तुला मीरा? माझं फक्त आणि फक्त अश्विनीवर प्रेम आहे. एक्झॅक्टली. माझा भाऊ त्याची बायको सोडून तुझ्याशी लग्न करणार नाही हे मी तुला कधीपासून समजावून सांगते, तू ऐकतच नाहीयेस. शिल्पी, मी इथे काय करतेय? काय चाललंय हे सगळं? श्रेयस, तू शांत हो. इनफॅक्ट तिच्यामुळेच तू माझ्या आयुष्यात परत आलायस, तू मला परत भेटलायस. म्हणजे या सगळ्याची सूत्रधार ही आहे. घरातनं बाहेर काढलं ना, तुला हकललं ना, तरी आमचा पिछा नाही सोडणार तू. काय करायचं एक्झॅक्टली? म्हणजे पिछा सोडशील आमचा? का वाईटावर टपलीस आमच्या? एनिवे, मी हे सांगायला आले होते की लंच तयार आहे, जेवून घ्या. हा ठीक आहे, तू सगळं टेबल वगैरे लावून ठेव, आम्ही आलो. म्हणजे तू इकडे काम करतेस? हो, मी इथे काम करते. काय करणार होते मी? तुम्ही मला घरातून काढून टाकलं, कुठे जाणार होते मी? हिने मला जॉब दिला आणि राहायला घर सुद्धा दिलं. आणि त्या बदल्यात तू आम्हाला विकून टाकलं हिला, सगळी माहिती देऊन टाकली. श्रेयस, तू उगा स्ट्रेस घेऊ नकोस. जस्ट रिलॅक्स. तू एक काम कर, आज जाऊन फ्रेश हो, मग आपण एकत्र लंच करू. जा. पाहिलंस, मी तुला बोलले होते ना शिल्पी, एक ना एक दिवस श्रेयस माझं सगळं ऐकणार. आता माझ्या बरोबर घरी सुद्धा आलाय आणि मला माहिती आहे एक ना एक दिवस माझ्या प्रेमाचा तो स्वीकारही करेल आणि माझ्या प्रेमातही पडेल. ह्याचा राग पण किती गोड आहे ना. लॅबमध्ये रिपोर्ट्स येणार होते, ते आलेत का? हो मॅडम, त्यावर तुमची सही हवी आहे. ठीक आहे, करते मी नंतर सही. मीरा मॅडम आल्या आहेत का? माहिती नाही मॅडम, त्यांनी तसं काही सांगितलं नाही. ठीक आहे, या तुम्ही. ओके, थँक्यू मॅडम. अश्विनी, तू तू इथे काय करतेस? काय करतेस म्हणजे? आणि हे तू विचारतेस? मीरा, काय आहे ना, मी माझं पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ नेहमी वेगळं ठेवते. कदाचित तू विसरली असशील की मी या कंपनीची शेअर होल्डर आहे आणि या कंपनीच्या भल्यासाठी जे जे मला करावं लागेल ते मी करणार. आणि श्रेयस बरोबरच्या रिलेशनशिपचा विचार तो कधी करणार आहेस? काय विचार करायचा आहे? जे नातं मनातनच संपलंय ते कागदावर असलं काय आणि नसलं काय मला काहीच फरक पडत नाही. तसंही मला लॅबमध्ये जाऊन रिपोर्ट्स चेक करायचे. मी आले. कमाल आहे हिची. एवढं सगळं होऊनही आज ऑफिसला आली. हिच्या मनात नक्की काय चालू आहे काही कळत नाही. जेनी मावशी, आई नाहीये इथे. तिचा फोन आला होता का तुला? अगं हो, मी माझ्या सगळ्या अपॉइंटमेंट उरकून तुमचीच वाट बघत बसली आहे. काय झालं? तिने ना ऍक्च्युली आम्हाला फोन केला होता आणि म्हणाले की लवकरात लवकर पार्लरमध्ये या. बट हाऊशी, म्हणजे सगळं कळल्यापासून ना माझ्या डोक्यात फक्त तिचे विचार येत आहेत. नाही, ती ठीक आहे, पण हे काय चाललंय ते कळत नाहीये मला. ताई नाही आली? नाही ना, आम्ही सगळे तिचीच वाट बघतोय. तुला पण तिनेच बोलवलंय की इथे? आई, काय झालंय? काय आम्हाला अर्जंट का बोलवलंस? सांगते, एक मिनिट, जरा दरवाजा लावू दे. काय काय झालं? काय झालं ताई? सांगते. अरे, मलाही तसं ऑफिसमध्ये लवकर जावं लागणार आहे कारण मी काही सांगून आलेले नाहीये. अगं पण आई, झालंय काय ते तरी सांग लवकर. सांगते. आपला प्लॅन ज्याप्रमाणे ठरला होता ना तो चेंज करावा लागणार आहे कारण स्टोरीमध्ये एक ट्विस्ट आहे. ट्विस्ट?
हो, आपल्या स्टोरीतला नवीन ट्विस्ट शिल्पी आहे. शिल्पी? 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 मीरानी हे सगळं जपून ठेवलंय अजून. आपल्यावर एवढं प्रेम करणारा माणूस मिळायला भाग्य लागतं. थांबतात. मला असं अवॉइड करून सत्य लपणार नाहीये. कुठलं सत्य? हेच की मीराचं तुझ्यावर खूप प्रेम आहे अजूनही. हे बघ ना सगळं. तिने अजूनही तुमचं प्रेम जपून ठेवलंय. तासन तास ती एक खोलीत बसते, तुझ्या फोटोंशी बोलत बसते, तुझ्या फोटोंकडे नुसती बघत बसते. तू विचार कर ना दादा, ती केके सारख्या माणसाची बायको आहे, तरी सुद्धा हे सगळं तिने अजूनही जपून ठेवलेलं आहे. कोणासाठी? तिच्या प्रेमासाठी. केकेला जर हे कळलं असतं तर तर काय केलं असतं रे त्याने तिचं? पण तरी सुद्धा तिने ही रिस्क घेतली. दादा, तिचं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे. वहिनीनी हे सगळं केलं असतं तुझ्यासाठी. काय वाटतं तुला? शिल्पी, कसं आहे ना, अश्विनीनी माझ्यासाठी, आपल्या घरासाठी, आपल्या परिवारासाठी आणि स्पेशली तुझ्यासारख्या बाईसाठी काय काय केलंय हे तुला वेगळं सांगायची गरज नाहीये मला. म्हणून तुझ्या या मीराचं आणि माझ्या अश्विनीचं कधीच कंपॅरिझन होऊ शकत नाही. त्यांची कंपॅरिझन नाहीच होऊ शकत, हे मलाही मान्य आहे. पण मीराचं तुझ्यावर तितकंच प्रेम आहे हे सुद्धा आपल्याला मान्य करावं लागेल. मला असं वाटतं की तू हे एक्सेप्ट करायला पाहिजेस आता. आणि ती जर तुझ्या आयुष्यात आली ना तर फक्त तुझंच नाही, आपल्या फॅमिलीचं पण भलं होणार आहे. सगळ्या गोष्टी खूप सोप्या होतील. आपल्या आयुष्यात जे जे प्रॉब्लेम्स चालू आहेत ते सगळे सॉल्व्ह होतील. तिच्याकडे प्रचंड पैसा आहे. आणि फक्त पैसा आहे म्हणून नाही दादा, पण प्रेम ही सुद्धा गोष्ट आहेच ना. ती जर तुझ्या आयुष्यात आली, ती जर तुझे कंपॅनियन असेल तर मयूचं लग्न, कुहूचं शिक्षण, बाकीचे आपले जे काय फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे सॉल्व्ह होतील. बाकी तुला काही टेन्शनच राहणार नाही. तुला फक्त तिला प्रेम द्यावं लागेल, तिच्या सोबत राहावं लागेल. दॅट्स इट. दादा, तू तिला एक्सेप्ट कर. मला तरी असं वाटतं तुझ्या पायापाशी अशी सगळी सुख असतील. फक्त तिचं प्रेम तुला एक्सेप्ट करावं लागेल. दादा, मीरा तुझं प्रेम डिझर्व करते. वहिनीची जागा खरं तर तिला मिळायला पाहिजे होती, पण अजूनही चान्स गेलेला नाहीये. तू तिला एक्सेप्ट कर. तिच्यासाठी तू खरंच खूप इम्पॉर्टंट आहेस दादा, खरंच. मला असं वाटतं की यू शुड एक्सेप्ट हर अँड हर लव्ह. बाकी मला माहिती आहे तू करेक्ट निर्णय घेशीलच. मे आय कम इन मॅम? या ना. मॅडम, या रिपोर्ट्सवर तुमच्या सह्या हव्या होत्या. लॅब रिपोर्ट्स आहेत ना? हो मॅडम. करते ना मी, पण मीरा मॅडमच्या पण सह्या हव्या असतील ना? हो मॅडम, मीरा मॅडमच्या सुद्धा सह्या लागतील.
हा इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे ना. नंतर ठेवू कुठे ठेवू म्हणजे मीरा मॅडम इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स कुठे ठेवतात? मॅडम तुमच्या सह्या झाल्या की हे रिपोर्ट समोरच्या कपाटात ठेवा. मीरा मॅडम सगळे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तिकडेच ठेवतात. या कबटमध्ये? हो हो या कपाट. ठीक आहे, या तुम्ही या, मी हे ठेवते. रिपोर्ट्स. थँक्यू. फाईल God. अरे देवा, पेपर्स तर मिळाले. आता यांचं काम तेवढं नीट व्हायला पाहिजे. श्रेयस, तू तू या रूम मध्ये? श्रेयस, श्रेयस, आय एम सो हॅपी टुडे. मी आज किती खुश आहे ना, सांगू नाही शकणार तुला. श्रेयस, मी तुला मिठी मारली तरी तू चिडला नाहीस माझ्यावर? दादा खरंच वेगळं वागतोय मीराशी. बहुतेक माझ्या बोलण्याचा तो खरंच विचार करतोय. आय गेस इट्स माय लकी डे. आपण सेलिब्रेट करायला हवं. डिनरला जाऊयात कुठेतरी? हॅलो. अहो पेपर्स मिळालेत. ठीक. ठीक आहे. काय झालं, तुम्ही बोलत का नाही आहात? बाय, ठेवतो. बाय. काय झालं, हे बोलत का नाही आहेत? सांग ना कुठे जाऊयात. मी पटकन चेंज करून आले. मीरा, तुझं खरंच माझ्यावर इतकं प्रेम आहे? हो श्रेयस, खूप मनापासून. तुला पुरावा हवाय ना. तू फक्त बोल की मी काय करू की तुझा विश्वास बसेल की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मीरा, तुला माहितीये माझ्यावर माझ्या फॅमिलीची खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मी त्यांना असं वाऱ्यावर नाही सोडू शकत. त्यांच्या सुखातच माझं सुख आहे. तू जर त्यांच्यासाठी काही केलं, त्यांना काही मदत केली तर मी अख्खं आयुष्य तुझ्याबरोबर घालवीन. मी तुझ्याशी लग्नही करेन. श्रेयस, जर तू संपूर्णपणे माझा होणार असलास तर मी घेईन तुझ्या घरच्यांची काळजी. तू फक्त सांग, तू किंमत सांग. मी आत्ता पैसे घरी पोहोचवून येते. तुझ्या घरच्यांना आयुष्यभर कधीच काही कमी पडणार नाही याची मी काळजी घेईन. थँक्यू बोललेलं आवडणार नाही का तुला? तरी सुद्धा मनापासून थँक्यू. तू माझ्या फॅमिलीची काळजी घेतलीस, त्यांना हवं नको ते बघितलंस तर मी माझं पूर्ण आयुष्य तुझं, पूर्ण आयुष्य. आय कांट बिलीव्ह दिस. जर मनाने आपण एवढे एकत्र आहोत श्रेयस, तर तू वेगळा का राहतोयस? यू शिफ्ट इन माय बेडरूम. नाही, ते मी नाही करू शकत मीरा. अश्विनी अजूनही माझी बायको आहे. तिच्या गळ्यात माझ्या नावाचं मंगळसूत्र आहे. तिचा माझ्यावर हक्क आहे. एकदा का तिला रीतसर डिवोर्स दिला की मी तुझ्याशी लग्न करेन.
मग मी पूर्णपणे तुझा, कम्प्लिटली योर्स. खरंच श्रेयस, प्रॉमिस मी की तू तू मला सोडून कधी जाणार नाहीस. प्रॉमिस. वाव, मला खरंच कळत नाहीये की श्रेयस एवढा कसा काय चेंज झाला. याचं क्रेडिट तर तू मला द्यायला पाहिजेस, कारण मी त्याला सांगितलं की मीराचं तुझ्यावर किती प्रेम आहे. ती जर तुझ्या आयुष्यात आली तर तुझं आणि आपल्या फॅमिलीचं कसं भलं होऊ शकतं. तू जर तिचं प्रेम ऍक्सेप्ट केलंस तर तू जगातला सगळ्यात लकी माणूस असशील. हे मी त्याला पटवून दिलं आणि हळूहळू का होईना त्याला ते पटलं असं म्हणावं लागेल आपल्याला आता. थँक्यू सो मच शिल्पी. दॅट रिअली मीन्स अ लॉट टू मी. तुझ्यामुळे मला श्रेयसचं प्रेम परत मिळवणं सोपं झालं. पण अजूनही सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या झालेल्या नाहीयेत. हे बघ, सिंपल गोष्ट आहे, इतक्या वर्षांचं नातं आहे त्या दोघांचं. इतकं घट्ट असलेलं ते नातं तो तोडायला तयार आहे, तर एखाद्या क्षणाला तो ते जोडायलाही तयार होईल. त्याचं मन बदलण्याआधी तुला काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे. मला श्रेयसचं हे वागणं अजिबात पटलेलं नाही. त्याने मीराच्या घरी जायलाच नको होतं. हॅलो हॅलो हॅलो, ती इथे कशाला आली? त्या चपला काढ बाहेर. काकू, मी काय करायचं आणि काय नाही हे आता तुम्ही नाही सांगू शकत. आणि मी नेमकी कशासाठी आले ते तर आधी ऐकून घ्या. मी ही बॅग द्यायला आले. या बॅग मध्ये ना तुम्हाला आयुष्यभर पुरतील, इनफॅक्ट पुरून उरतील एवढे पैसे. या बॅग मध्ये जेवढे पैसे आहेत ना त्या पैशामध्ये अश्विनी तुझ्या मुलींचं शिक्षण, लग्न सगळं 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 होईल. तू हे पैसे आम्हाला का देतेस? तू माझ्या श्रेयसला कायमचं सोडावंस ह्याकरताची ती किंमत आहे. तू माझ्या मुलाला विकत घेण्याचा प्रयत्न करतेस? काय समजतेस काय स्वतःला ग तू? तू तुझी सगळी प्रॉपर्टी जरी दिलीस ना तरी तू बाबांना हिसकावून नाही घेऊ शकत. मीरा, तुझी पैशांची बॅग उचललीत ना आणि निघ. तुझा मला एकही पैसा नकोय, समजलं? ओके. आणि जर मी तुम्हाला असं सांगितलं की ही बॅग, हे पैसे मला श्रेयसनीच द्यायला सांगितलेत तर? खोटं बोलतेस तू. माझा श्रेयस असं काही करणार नाही. विश्वास बसत नाहीये? ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही स्वतःच फोन करून विचारा श्रेयसला. मी बसते. हा मयुरी बोल. बाबा कुठे आहात तुम्ही? आणि मीरा बोलते ते खरं आहे का? तुम्ही तिच्याकडून पैसे पाठवलेत? हो मयुरी, मीच पाठवले. का पाठवलेत बाबा? मयुरी झालं समाधान? आता बसला विश्वास काकू? ग्रेट. आणि इनफॅक्ट तुला माहितीये का अश्विनी, प्रॅक्टिकली की नाही तू हे पैसे घेणं जास्त सेन्सिबल आहे. म्हणजे एकदा का हे पैसे घेतलेस ना की मी आणि श्रेयस दोघंही लग्न करायला मोकळे.
तुझ्या भावाशी बोलून डिवोर्स पेपर्स रेडी कर आणि लवकरात लवकर पाठवून दे. कसं आहे ना, मला टाइम वेस्ट नाही करायचा. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर मला श्रेयसशी लग्न करायचं. सो डू द नीड. बाय बाय काकू. अश्विनी, हे काय चाललंय? तुला सगळं माहित होतं का ग? मयूर, विद्युतला फोन लाव.